सात होईल तिळ पाणी थेंब थेंब चालू नाही होत गाडी, काय करायचं आता? पोरी ह्या पहिल्यापासून नवट्याची असतात, त्याचं हे उत्तम उदाहरण. नाईस पेंटिंग. आम्ही फायनली चाललो. नमस्कार मित्रांनो, मी साई घरत आणि आपल्या माइंडस्ट्रीम यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि जर तुम्ही गोव्याला जाणार असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की आज आपण जाणून घेणार आहोत गोव्यातील वेगवेगळे स्कॅम. तर पहिलं स्कॅम आहे रूम. आपण गोव्यामध्ये एंट्री करण्याच्या अगोदरच रूम बुक करतो. तर आता काय झालं आहे, जानेवारीचा महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा रूमचे रेट अचानक डाऊन होतात, कारण की गोव्यामध्ये येणारी पब्लिक आहे ती डिसेंबरपर्यंतच येतात आणि आपल्याकडून ऑनलाईन अगोदरच पैसे घेतल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. आणि आपण ऑनलाईन जेव्हा बुकिंग करतो तेव्हा त्या रूमची प्राईस असते, एखाद्या रूमची प्राईस असेल तर 2500-3000 रुपये. त्यामध्ये आपल्याला AC, गरम पाणी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. परंतु जेव्हा आपण गोव्यामध्ये येतो तेव्हा AC ती व्यवस्थित चालते की नाही ते आपल्याला माहितीच नसतं, किंवा गरम पाणी येतं की नाही. आमच्यासोबत झाला आहे हा स्कॅम. आम्ही जिथे राहिलो होतो तिथे एका रूममधलं AC चालत नव्हता आणि दोन्ही रूममध्ये पहिल्या दिवशी फक्त गरम पाणी आलं. दुसऱ्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत गरम पाणी आलंच नाही. सावधान राहा. पहिलं ऑनलाईन रूम बुक करण्यापेक्षा इथे येऊन तुम्ही बुक करा, कारण की तुम्हाला स्वस्तही मिळतील. त्याच रूम ज्या 2500-3000 मिळतात त्याच रूम इथे येऊन तुम्ही, किंवा समजा स्विमिंग पूल असेल किंवा नसेल ते बघा. स्विमिंग पूल असेल तर जास्त रेट लावतात, स्विमिंग पूल जर नसेल तर कमी रेट असतं. तर तुम्हाला 800-1000 रुपयापर्यंत सुद्धा रूम मिळून जाईल. सो ह्याचे तुम्ही काळजी घ्या. दुसरा स्कॅम आहे बाईक आणि कारचा. त्याच्यामध्ये असा स्कॅम होतो की आपण बाईक आणि कार रेंटलवर घेतो आणि ती बाईक आणि कार जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या बाईक आणि कारचा व्हिडिओ काढून घ्या. पहिले तर व्हिडिओ अशासाठी काढून घ्या कारण की जेव्हा आपण ती बाईक रिटर्न द्यायला जातो तेव्हा आपल्यासोबत खूप मोठं स्कॅम होऊ शकतो, कारण की त्याच्यावर स्क्रॅच जे पडलेले असतात ते आधीपासूनच असतात. आणि जर आपण व्हिडिओ वगैरे काढून घेतला नाही तर आपल्याला फसवलं जातं आणि आपल्याला सांगितलं जातं तुम्ही जी डिपॉझिट म्हणून दिलेत 2000-3000 रुपये ते लोक रिटर्न करत नाहीत, ते त्यांच्याकडेच ठेवून घेतात आणि त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे पहिले तर तुम्ही व्हिडिओ बाईक घ्या किंवा कार घ्या, व्हिडिओ काढून घ्या. आणि जास्त रेट नसतात, 300 ते 400 रुपयापासून स्टार्ट होतात बाईकचे रेंटलचे रेट आणि कारचे 1000 पासून स्टार्ट होतात. तुम्ही जसं तुमची रिक्वायरमेंट असेल तसं ते तुमचं बजेट वाढत जातं. पण व्हिडिओ जरूर काढा, कारण की हा स्कॅम तुमच्यासोबत सुद्धा घडू शकतो. तिसरा स्कॅम आहे टॅटू. जेव्हा आपण टॅटू काढायला जातो किंवा आपण मार्केटमधून फिरत असतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं 50 रुपये असं सांगून आपल्याला मध्ये बोलवलं जातं. परंतु टॅटू काढल्यानंतर आपल्याला कळतं की त्या टॅटूची 50 रुपये किंमत नसून 50 रुपये फक्त एका इंचाची किंमत असते. आणि आपण टॅटू काढतो जो आपल्याला आवडतो आणि त्याच्यानंतर आपल्याला खूप पैसे द्यावे लागतात आणि तो टॅटू परमनंट सुद्धा नसतो. सो ह्याची तुम्ही काळजी घ्या, तुमच्यासोबत सुद्धा हा स्कॅम घडू शकतो. चौथा स्कॅम आहे कसिनो. जेव्हा आपण कसिनोला जातो, तिकीट काढतो, तेव्हा तिकीट काढायला आपण जर बाईक किंवा कारने जाणार असू तर त्यांचे ऑफिस रस्त्यालगत असल्यामुळे रस्त्यावर आपल्याला कार किंवा बाईक ठेवावी लागते. आणि आपण इन्क्वायरी करायला गेलो तर त्यांची जी पार्किंग आहे तिथे आपण जर त्यांना सांगितलं की आमची गाडी पार्किंगला लावायची आहे तर ते असं म्हणतं की पहिले तिकीट दाखवा, तिकीट काढून या. तिथपर्यंत आपल्यासोबत असा स्कॅम होतो की तिकडचे पोलीस आहेत ते येऊन आपल्या गाडीला लॉक करतात आणि आपल्याला काहीच घेण्यादेणं नसताना
ॲक्च्युली चुकी आपली असते, रस्त्यावर कार लागलेली असते, परंतु ते लोक असं म्हणतात तुम्ही इथे थोड्या वेळ कार ठेवू शकतात, परंतु त्यांचा कॉन्टॅक्ट असतो की काय असतं माहिती नाही, पोलीस येऊन सील करतात आणि नंतर मग आपल्याला खूप मोठा असा फाईन मारावा लागतो. फाईन ते मारतात आणि फाईन आपल्याला द्यावा लागतो. सो तुम्ही जर जाणार असाल कसिनोला तर ही सावधानगिरी बाळगा. 5वा स्कॅम आहे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज. ज्या राईड्स असतात, बनाना राईड्स, स्कुबा डाईव्ह, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, ह्या ज्या सगळ्या राईड्स असतात, तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की पूर्ण पॅकेजमध्ये पूर्ण सगळे राईड्स येतील. जे पॅकेज असतं 1600 रुपये, 1700 रुपये ते 2000पर्यंत हे पॅकेज येऊन जातं. परंतु जेव्हा आपण राईड करायला जातो तेव्हा राईड करायला गेल्यानंतर ती जी राईड आहे ती फक्त आणि फक्त 30 सेकंदाची असते. कोणतीही राईड असू द्या, फक्त आणि फक्त 30 सेकंदाची असते. जास्तीत जास्त वडाई वगैरे असेल तर ती जास्तीत जास्त 1 मिनिटापर्यंत असते. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला तिथे राहू देत नाही किंवा आपल्याला रिटर्न आणलं जातं. आणि हा स्कॅम असा असतो की आपण एवढे पैसे भरून जातो आणि आपला पूर्ण दिवस वेळ जातो. आपल्याला ते समुद्रात घेऊन जातात आणि समुद्रात गेल्यानंतर आपण रिटर्न येऊ शकत नाही. पूर्ण दिवस संध्याकाळी आपण रिटर्न येतो आणि आपले ज्या 5 किंवा 6 राईड्स असतात त्या फक्त 30 सेकंदाच्या असतात. जर आपल्याला एक्स्ट्रा राईड्स करायची असेल तिथे ती राईड जर जास्त टायमिंग वाढवून हवं असेल तर त्याच राईडमध्ये आपलं टायमिंग वाढवलं जातं आणि ते जास्ती टाईम वाढवलं जात नाही. आपल्याकडे एक्स्ट्रा 500 रुपये पर राईड. समजा तुम्हाला पॅराग्लायडिंग करायची आहे तर तुमचं जो आहे टाईम तो 30 सेकंदाचा असतो आणि आपण एक्स्ट्रा जर तिकडे 500 रुपये देऊ, प्रत्येक राईडला असंच असतं. एक्स्ट्रा जर 500 रुपये दिले तर तुमचं जे टायमिंग आहे ते 30 सेकंदावरून 1.5 मिनिटाचं होतं. तर हा सगळ्यात मोठा स्कॅम आहे. कळून येत नाही आणि एवढा मोठा स्कॅम होऊन जातो आपल्यासोबत. सो सावधानगिरी बाळगा. आणि मला तर वाटतं की गोव्यामध्ये इथे येऊन ठीक आहे आपण फिरायला येतो, एन्जॉय करायला येतो, करायलाच हवं, परंतु हा स्कॅम असा होतो की आपला दिवससुद्धा वेस्ट जातो आणि पैसेसुद्धा वेस्ट जातात. सो नक्की काळजी घ्या. 6वा स्कॅम आहे गर्ल्स स्कॅम. आपण जेव्हा मार्केटमधून वगैरे फिरत असतो तेव्हा आपल्याकडे काही लोक येतात आणि तेव्हा आपल्याला म्हणतात की तुम्हाला एन्जॉयसाठी गर्ल्स हव्यात का. तर काही काहींची इच्छा असते, ते लोक जातात आणि असाच एक ग्रुप आला होता. तर ते लोक गेले होते पबमध्ये बसून गर्ल्ससोबत जर ड्रिंक करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर तिथे असा स्कॅम झाला की त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ड्रिंक वगैरे करू शकता. काहीतरी 6000 वगैरे चार्जेस घेतले होते. त्याच्यासोबत गर्ल्ससोबत बसून तुम्ही किती अनलिमिटेड ड्रिंक करू शकता, फ्री करू शकता. परंतु त्याच्या गर्ल्स असतात, त्यांना जी ड्रिंक लागते त्यासाठी आपल्याला पे करावं लागतं. सो हा खूप मोठा स्कॅम होतो. आणि असं एक ग्रुप आला होता, त्यांच्यासोबत असा स्कॅम झाला की त्यांनी जवळजवळ 1 लाखापर्यंतचं बिल त्या ग्रुपकडून घेतलं. पण इथले जे रहिवासी आहेत गोव्यामधले त्यांची खूप मदत केली आणि त्यांना त्याच्यातले फक्त 15,000 रुपये मिळवून दिले. म्हणजे मदत केली म्हणून मिळाले ते 15,000 रुपये. आणि हा जो स्कॅम करतात हे मूळ गोव्याचे नसून बाहेरचे जे लोक आलेले आहेत त्यांनी ज्यांच्यासोबत स्कॅम झाला होता त्यांनीसुद्धा यूट्यूबवर हा व्हिडिओ टाकलेला आहे की जे दादा मदत करतात त्यांचंसुद्धा बाईट्स आहे त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं की हे गोव्याचे नसून बाहेरचे आलेले आहेत, ते लोक असं मोठं स्कॅम करतात, आपल्याला फसवून देतात किंवा असं सांगितलं जातं की तुम्ही इकडे एन्जॉयमेंट म्हणून मुलींसोबत, इथल्या मुलींसोबत ड्रिंक करू शकता आणि तुमचे चार्जेस घेतलेले असतानाही ते जे ड्रिंक करतात ते खूप महाग असतात. छोट्या छोट्या ड्रिंकचं 10,000, 20,000, 4,000 असतं काही. सो असे ड्रिंक्स असतात आणि ते मागवत जातात गर्ल्स लोक आणि तुमचं बिल आहे ते वाढत जातं. सो हा खूप मोठा स्कॅम आहे, तर कृपया करून काळजी घ्या. 7वा स्कॅम आहे आईस्क्रीमचा. हो, आईस्क्रीमचा स्कॅमसुद्धा गोव्यामध्ये होतो. कोणी विचारही केला नसेल पण आईस्क्रीमचा स्कॅम गोव्यामध्ये होतो. जसं की अमूल कंपनी आहे, क्वालिटी वॉल आहे, अमर कंपनी आहे. सो अशा ज्या कंपनी आहेत वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनी, त्यांच्या कंपन्यांचं जे आईस्क्रीम विकतात, जे गाडीवाले फेऱ्यावाले तिकडे उभे असतात, तर त्यांनी माझ्यासोबतसुद्धा हा स्कॅम करण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना खूप प्रश्न केले आणि माझं स्वतःचं शॉप असल्यामुळे मला त्या सगळ्या आईस्क्रीमचं रेट, ओरिजिनल रेट काय आहे ते माहिती होतं. म्हणून मी त्यांना प्रश्न केले, परंतु त्यांनी एवढा मोठा स्कॅम कळणारही नाही कोणाला असा तो स्कॅम होता. कारण की त्यांनी खोट्या पॅम्पलेट छापून जे आईस्क्रीम 10 रुपयाला मिळतात, 20 रुपयाला मिळतात, 30 रुपयाला मिळतात. आता माझं शॉप असल्यामुळे मला ओरिजिनल प्राईस एकदम तंतोतंत माहिती होती आणि आईस्क्रीमची नावंही माहिती होती. सो त्या पॅम्पलेटवर अक्षरशः डबल प्राईस आईस्क्रीम, जर 30 रुपयाचं आईस्क्रीम असेल तर ते
60 रुपयाला नाही, त्याच्यापेक्षा जास्त प्राईस आहे त्या आईस्क्रीमची मित्रांनो. आणि त्या पॅम्पलेटवर जास्त आईस्क्रीमची प्राईस दिसते आपल्याला, ही नकली त्यांनी छापलेली असेल. परंतु जेव्हा आपण त्यांना सांगतो आईस्क्रीम द्या, तेव्हा ते आपल्याला रॅपर्समधून डायरेक्ट आईस्क्रीम काढून देतात. रॅपर्स आपल्या हातात येत नाहीत, कारण की आपल्याला ओरिजिनल प्राईस तो नाही. आम्ही जेव्हा आईस्क्रीम घेतला तेव्हा आम्ही ते रॅपर्स मागितलं मी आणि त्याला प्रश्न केले, तर त्याच्यामुळे त्याने मला सगळी हकीकत खरी सांगितली. आणि त्या रॅपर्सवर तेवढीच किंमत असते, जी कंपनीची ओरिजिनल किंमत असते तीच रॅपरवर किंमत असते. आणि आपल्यासोबत मोठा स्कॅम होऊन जातो. म्हणजे आईस्क्रीम ठीक आहे, तुम्ही फेरीवाले आहेत थंड करण्यासाठी किंवा तुम्हाला बर्फ लागत असेल, लाईट लागत असेल, तर ॲक्च्युली कंपनीकडून एक प्रत्येक आईस्क्रीम आहे, म्हणजे जर 30 रुपयाची वेगळी आईस्क्रीम असेल ते 2-3 रुपयाचा फायदा असतो. पण ठीक आहे, 2-3 रुपये नको, तुम्ही एक्स्ट्रा 10 रुपये घ्या ना. परंतु 10 रुपये नाही, डबल प्राईस. समजा एखादी आईस्क्रीम जी मॅग्नमची आईस्क्रीम आहे ती 100 रुपयाला येतं, ती 100 रुपयाला न करता ती 200 रुपयाला नाही, ती डायरेक्ट ट्रिपल त्याचा प्राईस होते किंवा 2.5 प्राईस होते असं म्हणायला काही हरकत नाही. सो असे खूप मोठे स्कॅम जे छोटे असतात पण आपल्याला कळत नाही, आपले पैसे डबल ट्रिपल जातात. सो गोव्यामध्ये जर येणार असाल तर अशा पद्धतीचे बरेच स्कॅम होतात. तर ह्या स्कॅमला तुम्ही कसं तोंड द्यायचं, कसं सामोरं जायचं, तो ते तुम्ही आता बघा. तुम्हाला मी सगळे स्कॅम बऱ्यापैकी सांगितलेले आहेत. तो नक्की काळजी घ्या, असे वेगवेगळ्या पद्धतीचे गोव्यामध्ये स्कॅम होत असतात. तो चला असेच आमच्या व्हिडिओ बघण्यासाठी आणि वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स, वेगवेगळ्या ठिकाणचे व्लॉग बघण्यासाठी आपल्या माइंडस्टोम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.